नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कडबोळी भाजणी पीठ. जर घरच्या घरी आपल्याला खमंग कुरकुरीत कडबोळी बनवायची असेल तर त्यासाठी तसंच स्पेशल कडबोळीचं खमंग भाजणी पीठ तयार करायला हवं. घरी बनवलेलं खमंग कडबोळीचं भाजणी पीठ आणि त्यापासून केलेल्या कडबोळ्या हा अस्सल खरा स्वाद आपल्याला मिळेल. तर परफेक्ट भाजणी पीठ आपण कडबोळीचं आता करणार आहे. भाजणी खमंग होण्यासाठी ती कशी करायची, त्यात कुठले कुठले जिन्नस वापरायचे ते आपण आता भाजणीचं पीठ करताना बघू. आपण आता तांदूळ भाजायला घेऊ. तांदूळ भाजायला घेतले. चांगले ब्राऊन भाजायचे. आपले तांदूळ छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून झाले. आपण आता काढून घेऊ. आता आपण यात 1 वाटी हरभरा घालू, अख्खा हरभरा. हरभरा पण आपला भाजून झाला आहे. काही काही फुटायला पण लागला आहे. चणे फुटतात ना, तसा काही काही फुटायला पण सुरुवात झाली आहे. आता 1 वाटी चवळी घेऊ आपण. तुम्ही वाटीचं प्रमाण कुठलंही घ्या. तुमच्याकडे थोडी मोठी वाटी असेल तर मोठ्या वाटी प्रत्येक 1 वाटी धान्य घ्यायचं, तांदूळ वगैरे सगळं. मग ती छोटी असेल मोठी असेल पण त्याच वाटीचं प्रमाण ठेवायचं प्रत्येक धान्याला. सालासकट धान्य वापरल्याने कलरही छान येतो आणि सत्व पण आपल्याला मिळतं. चवळी पण आपली छान भाजून झाली आहे. अख्खे हिरवे मूग घेतलेत भाजायला. कुठलंही धान्य भाजताना जरा हलवत राहायचं, म्हणजे एकसारखं भाजलं जातं. नाही तर काही कच्चे राहतात, काहीचा रंग बदलतो. हिरव्या मुगाचा पण कलर चेंज झाला आहे, छान ब्राऊन भाजून झाली आहे. ही मटकी घेतली आपण, ही पण आपल्याला ब्राऊन भाजून घ्यायची. मटकी पण आपली भाजून होत आली आहे. मटकी पण आपली भाजून झाली. उडीद डाळ 1 वाटी. उडीद डाळ पण तुम्ही काळी सालाची घेतली अख्खे उडीद तर जास्त चांगलं. माझ्याकडे आत्ता नाही आहे. उडीद डाळ पण आपली छान ब्राऊन कलर झाला आहे. बाजरी आपल्याला इथे 2 वाट्या घ्यायची आहे. बाजरी जास्त घ्यायची. बाजरीमुळे चव पण छान येते. बाजरीला पण छान लाया फुटायला सुरुवात होईपर्यंत भाजायची छान. हे आपण छान सगळी धान्य भाजून घेतलीत. काही सालासकट भाजलीत. शक्यतो सगळी सालासकट घ्या, म्हणजे जास्त टेस्ट पण छान येते. आपलं कडबोळीचं पीठ रेडी आहे. अशी ही खमंग कडबोळी भाजणी आपली तयार झाली आहे. ही भाजणी करून एअरटाईट डब्यात ठेवा. 6 महिनेसुद्धा हे पीठ टिकतं. पण त्यासाठी तुम्हाला हे धान्य जे आहेत ती व्यवस्थित भाजायला हवीत. यातलं एखादं धान्य नसेल तरी चालेल, एखादं धान्य स्किप झालं तरी चालेल. ही भाजणी तुम्ही नक्की करून बघा.
ही भाजणी तयार करून तुम्ही 6 महिने पीठ तुमचं टिकू शकतं. त्यामुळे हे भाजणी पीठ तुम्ही तयार करा आणि घरीच तुम्ही कडबोळ्या करा. नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि तुम्ही मला तुमचा अनुभव नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशा पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या भाजणीपासून खमंग कडबोळी कशी करायची ते बघू.